की त्यांनी धज्जिया उडवलेली आहे आणि म्हणून यांनी कायद्याचं ओपिनियन बी मागितलेलं आहे आणि बहुतेक ते ओपिनियन उद्यापर्यंत येईल. नंबर 2, त्यांचे कार्यकर्ते 31 तारखेला रात्री 7 वाजता लगभग 50-60 कार्यकर्ते लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये बिना परवानगीनं त्यांनी नारेबाजी केली. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जाऊन शिवीगाळ्या केल्या. डीसीपी साहेबाच्या उपस्थितीमध्ये त्यांनी नारेबाजी केली. बेकायदेशीर त्यांनी कसल्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती आणि त्या 50 जेवढे लोक होते ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये जेवढे लोक येईल त्या सगळ्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलं. दुसरं, ज्या दिवशी या बोर्डावर कालिंग पोचण्यात आलं त्या कालिंग पोचण्यामध्ये आपण व्हिडिओ बी पाहिला, सीपी साहेबांनी बी आम्ही व्हिडिओ दाखवला. त्याच्यात 7 लोकांच्या वरतं 8वं कोणी कार्यकर्ता त्याच्यामध्ये नाही आहे आणि डीसीपी साहेबांनी विधान परिषदेच्या आमदाराच्या पीएने एक यादी त्यांना बनवून दिली पीआयला आणि डीसीपी साहेबाच्या दबावाखाली येऊन हे त्यांनी आमच्या 23 लोकांवर कारवाई करण्याचं काम हे डीसीपी साहेबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आहे आणि सीपी साहेबाला आम्ही व्हिडिओ बी दाखवलेला आहे. त्यांनी ते व्हिडिओ बी पाहिला आणि त्यांनी सांगितलं का जे त्याच्यामध्ये नव्हते ते सगळ्याचे नाव आम्ही त्याच्यातून गाढ करणार आहोत आणि ही पॉझिटिव्ह आमची चर्चा झालेली आहे. मी उद्या मुंबईला मी विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेबांनाही भेटणार आहोत. विधान परिषदेचे सभापती मी त्यांनाही भेटणार आहोत. अनेक निवेदन सुद्धा त्यांना देणार आहोत का या विधान परिषदेच्या आमदारांनी ज्या पद्धतीने संविधान आणि जनप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केलं आहे याच्यावर आपण तत्काळ कारवाई करावी अशा प्रकारची मी विनंती बी त्यांना करणार आहोत आणि निश्चित स्वरूपात हे आंदोलन आमचं सुरू राहील. अगर नजर चुकीने अगर पुन्हा त्यांनी तोच बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला तर याची गंभीर परिणाम त्या अभिजित वंजारीला भोगतणं पडेल. सर, आजच्या घराच्या समोर मोठ्या प्रमाणात तिथे काँग्रेस कार्यकर्ते एकत्रित होते आणि विकास ठाकरे यांनी असं म्हटलं आहे की जशाच तसं उत्तर देऊ, तुम्ही सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम नागपुरात केलेलं आहे. विकास ठाकरे हे पश्चिम नागपूरचे आमदार आहे. अगर एखाद्या विधान परिषदेच्या सदस्यांनी अगर आमदार म्हणून बोर्ड लावलं तर विकास ठाकरे त्याला मान्य करणार आहे का? विकास ठाकरेंनी या अभिजित वंजारीचे वकिलाची डिग्री तपासली पाहिजे. हे बोगट डिग्री आहे का? त्याला कायद्याचं ज्ञान आहे, तो वकील आहे आणि एवढं कायद्याचं ज्ञान असताना त्यांनी हे जाणून बुजून हे कारस्थान त्या ठिकाणी केलं. विकास ठाकरेच्या धमकीला आम्ही घाबरत नाही ना काँग्रेसच्या धमकीला आम्ही घाबरत नाही. नागपूर शहरातून सुपडा साफ करण्याचं काम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं आहे आणि हे त्यांना बी माहीत आहे आणि म्हणून विकास ठाकरेंनी बी जास्त आम्हाला धमकी देऊ नये. त्याच्यापेक्षा आम्ही बी केलं तर त्याच्या घरावर जाऊन बी आम्ही खूप काही करू शकतो. लेकिन आम्ही लोकशाही पद्धतीने चालणारे आम्ही लोक आहोत. आम्ही काल बी लोकशाही पद्धतीने आमच्या सगळ्या प्रमुखांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्यांचे 30-35 लोक होते तर आमचे 200-250 लोक त्या ठिकाणी होते. आम्ही इशारा केला असता तर भलतं काही तिथं झालं होतं, परंतु अशा प्रकारचं आम्हाला करायचं नव्हतं. लोकशाही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी आपले नियोजन पद्धतीने ते कार्य आम्ही त्या ठिकाणी केलं. आमचं आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि विकास ठाकरेंनी त्यांना समजूत घालावी आणि त्याला जरा कायद्याचं ध्यान त्याला असेल आणि त्यांनी काँग्रेसच्या या अभिजित वंजारीचा अभ्यास वर्ग त्यांनी घ्यावा. मग मीडिया समोर त्यांनी बोलावं. तसं उत्तर द्यायला तुम्ही तयार आहात? अरे आम्ही त्याच्यापेक्षा जसं तसं का त्याच्यापेक्षा जास्त उत्तर आम्ही देऊ शकतो. त्याच्यापेक्षा आम्ही जास्त उत्तर आम्ही त्याला देऊ शकतो. हे काय आम्ही वरतून हवाईतून आलेले कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही जमिनीतून तयार झालेले सगळे कार्यकर्ते आहोत. आम्ही संघर्ष करत करत इथपर्यंत पोहोचलो आहोत का त्याच्यासारखं आम्ही नाही का एखाद्या कॉलेजच्या पोरगाने एखाद्या नेत्याच्या पोरगा म्हणून तिकिटा द्यायच्या न चुकीच्या मार्गाने निवडून हे शहाणपणा आम्हाला सांगू नये. विधानसभेचे चुनाव त्याला लढायचे असेल तर आमच्या इथं तो विधानसभेचा चुनावही लढला. 2024 मध्ये त्याने तिथून पळ बी काढला आणि लढायचं असेल तर पुन्हा 29 मध्ये चुनाव मैदान आहे तिथं येऊन लढ. लेकिन नियमानं आज कोणत्याही सरकारी पत्रिका असो सरकारी कोणतंही काम असो तर त्या पत्रिकेमध्ये उल्लेख राहते का विधान परिषदेचा सदस्य आणि विधानसभेचा सदस्य हे लिखित मध्ये राहते. त्याच्या स्वतःच्या लेटर पॅडवर विधान परिषदेचे
सदस्य लिहिलाय. मग अशा प्रकारची चिटिंग करून लोकांसोबत 400 BC करून आणि हेतू पुरस्कार अगर हे करत असेल तर आम्ही याच्या मुंहतोड जबाब त्याच्यापेक्षा बी जास्त देऊन. आणि मी सांगितलंय की या डीसीपीच्या दबावाखाली ही कारवाई झालेली नाही. डीसीपीच्या दबावाखाली आमच्या अनेक लोकांना फसवण्याचा प्रयत्न डीसीपीने केला. आपण त्याला तत्काल या झोन 3 मधून हटवावं अशा प्रकारची आम्ही सीपी साहेबाला बी विनंती केली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही याच्यावर ऍक्शन घेतो. हो, एक मिनिट थांबून जा, फोटो घ्यायचा.